शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून निवडून आलेले भाजपचे नगरसेवक प्राध्यापक शरद मोरे यांच्यावर शिंदे गटाचे नेते पवन पवार यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना सायंकाळी घडली। हल्लेखोर हे पवन पवार यांचे समर्थक असल्याचं मोरे यांनी सांगितलं आहे। प्रभाग 18 मधून पवार यांच्या मातोश्री आशा पवार या शिवसेनेच्या उमेदवार होत्या, तर भाजपकडून प्राध्यापक शरद मोरे हे उमेदवार होते। चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आशा पवार यांचा पराभव झाला। सायंकाळी प्राध्यापक मोरे हे त्यांच्या मोरेमळ्यातील निवासस्थानी अभ्यागतांच्या शुभेच्छा स्वीकारत होते। यावेळी पवार यांचे दोन कार्यकर्ते ही शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने तिथे आले। त्यांनी मोरे यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर एकाने थेट त्यांच्या श्रीमुखात भडकावली। प्रभाग क्रमांक 18 मधून श्रीयुत शरद चिंतामण मोरे सर हे आज भरघोस मतांनी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये जनतेच्या आशीर्वादाने, जनतेच्या समर्थनाने निवडून आल्यानंतर या ठिकाणी मी ज्या वेळेला त्यांचं अभिनंदन करायला आलो त्यावेळेला मला हे माहिती पडलं की या ठिकाणी काही दोन गुंड येऊन त्यांनी मारहाण केली। त्यांच्याकडे पिस्तूल सुद्धा होती आणि एक सुसभ्य सुसंस्कृत व्यक्ती ज्याला जनतेचं समर्थन मिळतं पण अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांची प्रकृती सुद्धा ठीक नाहीये। गेल्या 3 दिवसापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता। ते 3 दिवस इस्पितळात दाखल होते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते जनतेमध्ये गेले, जनतेचा आशीर्वाद मागितला आणि जनतेने त्यांना तो दिला। पण लोकशाहीचा कौल मान्य न करता कुठेतरी आपली गुंड प्रवृत्ती आणि ठोकशाही दाखवायची अशा माध्यमातून हा दोन गुंडांनी प्रयत्न केला। पण नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला आहे। माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पूर्णपणे वॉच या शहरावरती आहे आणि मला खात्री आहे की पोलीस यांच्या मुसक्या आवळतील आणि ज्यांनी 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। प्रभाग क्रमांक 18 मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून मी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो। निवडून आल्यानंतर अनेक माझे चाहते, आमचे कार्यकर्ते, गावकरी, ग्रामस्थ, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी माझ्या निवासस्थानी येत होते। सर्व येऊन माझं अभिनंदन करत असताना त्यात आणि दोन व्यक्ती जे माझे विरोधक होते, त्यांची विरोधक होते आणि ते यापूर्वी पोलीस डिपार्टमेंटला वॉन्टेड आहेत असे गुंड पवन पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांचा पराभव झाला। त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या सोबत राहणारे त्यांचे पाळीव गुंड ते ह्या ठिकाणी आले। मला वाटलं कोणी कार्यकर्ते आले माझं अभिनंदन करण्यासाठी। मी हात पुढे करायला गेलो तर त्याने एकाने माझ्या तोंडात मारलं, म्हणून आम्ही त्यांना जाब विचारला आणि ह्या ठिकाणी आमच्या घरच्या काही महिला मंडळी होते, काही मुलं होते, त्यांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण झटापटीत ते पळून गेले। दोघांच्या कमरेला